छत्रपती संभाजीनगरमध्ये कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे जे आहे ते नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो छत्रपती संभाजीनगर शहरातील दर्गा चौकातील हे सगळं चित्र पाहतोय। गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते या ठिकाणी कचरा टाकण्यात आलाय, मात्र अजूनही सुद्धा हा कचरा उचलला नाही। त्यामुळे जे आहे ते सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। आपण जर बघितलं तर बाजूला जे आहे ते खाजगी ट्रॅव्हलचं ऑफिस सुद्धा या ठिकाणी अनेक लोक ये जा करतात, मात्र याच बाजूला जे आहे ते अशा पद्धतीनं जणू काही हा कचरा डिपो या ठिकाणी तयार झाला आहे। शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेच्या वतीनं कचरा संकलन केला जातो, मात्र त्याचं जे आहे ते कुठेतरी नियोजन कोलमडल्याचं सुद्धा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। शहरातील मुख्य भागात सुद्धा ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेत। त्यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरात जे आहे ते अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अलिखित कचरा डिपो आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा जे आहे ते संपूर्ण डीमार्ट परिसरातील चित्र आपण पाहतो। या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय। खरं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते या ठिकाणी असतात। ते दररोज या ठिकाणी आणून कचरा टाकतात। ते रोज आहे जो हा कचरा संकलित करणं अपेक्षित असताना असं होत नाही। त्यामुळे जे त्या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आता आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत जे आहे ते शहरात सुद्धा अशाच पद्धतीने कचरा असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न या निमित्तानं जे आहे ते निर्माण झाला आहे। आणि गेल्या काही दिवसापासून जे आहे ते शहरातील अनेक भागात असे ढिगारे पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये सुद्धा संतापाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।